भरधाव केटीएम झाडावर आदळली. गुजरातमधील 24 वर्षीय युवकाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी. खोकसा कामोद मार्गावरील भीषण अपघात, विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल. नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामोद गावाजवळ भरधाव वेगातील केटीएम मोटरसायकल रस्त्यालगतच्या सागाच्या झाडावर आदळल्याने गुजरात राज्यातील 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या सोबती दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गुजरातमधील व्यारा येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 जुलै 2026 रोजी रात्री खोकसा कामोद मार्गावर GJ 22 AA 9409 क्रमांकाची केटीएम मोटरसायकल भरधाव वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटरसायकल थेट रस्त्यालगतच्या सागाच्या झाडावर आदळली. या भीषण अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेले विपुल रणजितभाई वसावा वय 24 राहणार सीम आमली तालुका सातबारा जिल्हा नर्मदा गुजरात यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर मोटरसायकल चालक निखिल सुभाष नाईक राहणार जावली तालुका सातबारा जिल्हा नर्मदा गुजरात हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर व्यारा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयताचे वडील रणजितभाई जेमूभाई वसावा यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात BNS कलम 106(1), 281, 125 अ, 125 ब तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार जयेश गावित करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.